आज आमचा आप्पा भुईमुग भिजवितात आणि आप्पांना लई तहान लागली होती. पण आप्पापाशी काय पाणीच नव्हतं आणि घरी येऊन पाणी पिणं काय शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे आप्पांनी फोन केला की आम्ही लगेच आलो बाटली घेऊन भरून. आणि आम्ही कुठे येतोय तोपर्यंतच आप्पाने हरभरा उपटून मायला खायला दिला. मायने काय खायला सुरू केला आणि सांगायला पण सुरू केलं कसा खायचा ती. आप्पा पिलं पाणी आणि आम्ही तिथं उभा राहिलो होतो ना, तिथंच एक दोडक्याचा वेल होता आणि त्या दोडक्याला बारीक बारीक दोडकं लागलं होतं. आणि माईने काय घरनं जातानाच एक गाणं ऐकलं होतं, आप्पांचा विषय लय हार्ड आहे. तिथं गेलं की तिने आप्पांपाशी चालू केलं गाणं. आप्पाने काय असलं गाणं कधी ऐकलं नाही. आप्पांना वाटलं ही काय म्हणतीये असलं. आप्पा काय कधी येत असली गाणी ऐकत नाही, त्यामुळे आप्पाला काय माहीतच नव्हतं. तोवर पाणी आलं आमच्यापर्यंत आणि हिला काय पाण्याची खूपच आवड आहे या. हिने लगेच पॅन्ट वर घेतली की त्याच्यात जायला लागली. पण मी काय तिला जाऊन दिलं नाही. म्हणलं चपलचा आणि पायाचा लई राडा होईन म्हणलं. सगळा चिखल चिटकून बसला. जाताना काय चालायचं यायचं नाही म्हणून तिला जाऊन दिलं नाही. पण तिने कोरड्या कोरड्या जाग्यावर नाचायला सुरूच केलं. आप्पा गेलं दार मोडायला. माईला म्हणलं चला आपण पण जाऊ आप्पा बरं. आप्पाने दार खोललेलं माईने बघितलं होतं आणि लहान मुलांना काय हो मोठी करते आणि तसंच करायचं असतं. मग तिला पण तीच करायचं होतं. मग म्हणले आप्पा तुम्ही जावा खाली, मी फोडते. आप्पा म्हणलं नको फोडू, अजून भरला नाही वापा. पण तवरच तिने फोडला आणि एवढं पळाली की जसं काय नदीला पूरच आला आहे, एवढी दुमाट पळाली. आणि इकडे काय वापा भरलाच नव्हता, त्यामुळं आप्पाला परत जावायला लागलं आणि ती माईने फोडलेलं परत आप्पाने बुजावलं. आणि बसली ती आप्पांवर गप्पा मारीत. तोपर्यंत मी बघितलं काय काय रानात. बघितलं तर काय सगळं रानात मिक्सच होतं व हरभरा, मका, दोडका आणि कोथिंबीर होती कुठंतरी. आणि मी विचारलं एवढं का मिक्स केलं, तर म्हणली ती मका गुरांना खायला होती, भुईमूग निघायच्या आधी निघती. मग तिथून आम्ही गेलो गोट्यावर. गोट्यावर जाताना आमच्या बाई भाजी खुडत होत्या. मग तिथून गेलो गोट्यावर. गोट्यावर आमची करडे इथं 2-3. मग माईने हरभरा खाल्ल्याला आणला होता त्यांच्यासाठी. मग माईने त्यांना हरभरा चारला. तिला भीत होती करडं, त्यामुळे तिच्याजवळ काही येत नव्हती. तिला म्हणलं तू चार त्यांना हरभरा, तोपर्यंत मी ती गोट्यातनं फिरून गेली. गोट्यात आता आमच्या तात्याने बाजारची गुरं आणली होती. त्यातली एक गाय तिला भूक लागली होती, आताच आणली होती. मग तात्याने तिला गवत टाकलं आणि एकीला काय झालं होतं काय माहिती, ती जाग्यावरच बसून होती. आणि इकडं आमच्या घरची म्हैस आहे, ते आम्हाला दूध खायला घेतलेली या. त्यांना बघितलं आणि माहीला म्हणलं चल घरी. तर माही काय त्या कार्डांना चारतच होती. आज माही काय घरी यायला तयारच नव्हती आणि आमच्या तात्यांनी बाजारावरून येताना खायला आणलं होतं. मग माहीला म्हणलं माही दर घेऊन जा घरी. मग काय माही तिथून निघाली. मग आलो आम्ही घरी.